नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आणि नशिबान मालिकेच्या महासंगम पार्ट 2 भागामध्ये आता अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता सायली आणि अर्जुन यांचा मस्त डान्स झाल्यानंतर आता नागेश्वरने चक्क एक आता छान नशिबान या मालिकेवर गाणं गायलेलं असतं। तेव्हा सर्वजण खूपच खुश असतात आणि आता टाळ्या वाजवतात। गिरिजा सुद्धा खूप खुश होऊन आपल्या नागेश्वरकडे बाबांकडे पाहत असते। त्यानंतर आता लगेच सायली म्हणते की आता मात्र जे काही वधूचे बाबा आहेत तर त्यांनी सुद्धा आपल्या लेकीसाठी छान असं गाणं गायलंच पाहिजे। आता मात्र मोनू म्हणतो की होऊनच जाऊन द्या बाबा आणि विशाखा ताईला आवाज देतो। तेव्हा आता विशाखा पुढे येते आणि सगळेजण आता एकत्रित छान असा डान्स करत असतात एका गाण्यावर। दत्तू तर अगदी बेभान होऊन नाचत असतो। आज आपल्या मुलीच्या लग्नामध्ये तो इतका खुश असतो, म्हणजे संगीताच्या कार्यक्रमामध्ये। आणि संगीताचा कार्यक्रम आता दत्तू आणि मोनू विशाखा यांच्या गाण्याने मात्र अगदी दणदणलेला असतो। आता मात्र छान असं त्यांचं गाणं सुरू असतं। आता दत्तूला इतकं खुश बघून मात्र गिरिजाचे डोळे भरून येतात। आता नागेश्वर, सायली, अर्जुन आणि हे सगळेजण अगदी खुश होऊन पाहत असतात। रुद्र सुद्धा आता अगदी छान असा त्यांचा रोमॅन्टिक डान्स पाहत असतो। त्यानंतर मात्र आता गिरिजाला सुद्धा विशाखा डान्स करायला आपल्यामध्ये सामील करून घेते। गिरिजा आपल्या वडिलांना इतकं खुश बघून तिचे डोळे भरून येतात। ती अगदी आनंदाने डोळे भरत आपल्या बाबांना आज इतकं खुश पाहते। तिचा आनंद गगनात मावेनासा होतो, कारण तिचे बाबा आज खुश असतात। मोनू, दत्तू आणि विशाखा हे सगळेजण एकत्र डान्स करतात आणि त्यांचा हा डान्स इतका छान झालेला असतो। त्यानंतर मात्र आता त्यांचा डान्स संपल्यानंतर सगळेजण एकत्र येतात, परंतु आता इकडे उर्वशीची काहीतरी अगदी घालमेल सुरू असते। आता मात्र त्या गिरिजाला अगोदर त्रास देणाऱ्या आणि मोनूच्या जीवावर उठणाऱ्या अंकुशला मात्र आता ह्या गिरिजाने हाताशी धरलेले असते, कारण त्याला पहिल्यापासून गिरिजा आवडत असते आणि तो गिरिजाला त्रास देण्यासाठी एकही संधी काही सोडत नसतो, कारण त्याला गिरिजाबरोबर लग्न करायचं असतं। आणि आज तो ह्या उर्वशीला सामील झालेला असतो। उर्वशी त्याला बाहेर बोलावते तेव्हा तो बाहेर आलेला असतो। त्यांचा जो काही ठरलेला प्लॅन आहे त्या प्लॅनबद्दल तो आता मोबाईलमधील एक फोटो तो मात्र आता उर्वशीला दाखवतो आणि उर्वशी त्याला म्हणते की चल, प्लॅन रेडी असेल तर आता मात्र तुला पुढे काय करायचं आहे ते माहितीच असेल। आता तो अंकुश म्हणत असतो की हो, कारण आता गिरिजाची मैत्रीण आहे विशाखा, तिला मात्र बाहेर बोलावून तिला हे दाखवायचे आणि तिला ब्लॅकमेल करायचं। म्हणजे बरोबर तिला ब्लॅकमेल केल्यानंतर आता सर्व काही अगदी होईलच। तिला ब्लॅकमेल केल्यानंतर ती गिरिजाला बाहेर बोलवेल आणि गिरिजाला आता बाहेर बोलवल्यानंतर काय करायचं आहे, उर्वशी त्याला म्हणते हे तुला करायचं आहे, मग आता पुढे नक्की काय करायचं हे तुझं तू बघून घ्यायचं। आता त्यांचा हा ठरलेला प्लॅन असतो। तेव्हा मात्र आता हा अंकुश खूपच खुश होतो। तेव्हा आता तो स्वतःशी ठरवतो की गिरिजा, अगं तुझं हे ठरलेलं लग्न होणार, पण ते होणार म्हणजे होणार, पण माझ्याशी होणार, म्हणून तो खूपच खुश असतो। त्यानंतर मात्र आता इकडे सायली आता पुढचं जे काही डान्स करण्यासाठी आता स्टेजवर बोलवणार असते। आता अनाऊन्स करून ती म्हणतच असते, तोच लगेच रुद्र तिला म्हणतो की सायली अगं 1 मिनिट थांब, 1 सेकंद, म्हणून सायलीच्या हातातील माईक तो हातात घेतो आणि सगळ्यांच्या समोर अनाऊन्स करून म्हणतो। आणि आता तो म्हणतो की सासरे बुवा, अहो वा, खरंच काय नाचलात तुम्ही, काय डान्स केलात, खूपच भारी, आणि विशाखा आणि मोनू तुम्ही सुद्धा, म्हणून तो सगळ्यांचं अगदी कौतुक करतो। त्यानंतर मात्र आता तो अनाऊन्स करून पुढे सायली आणि अर्जुन या दोघांना स्टेजवर आता डान्स करायला बोलवणार असतो, कारण आमच्या लग्नाची शोभा वाढवण्यासाठी आलेले आमचे खास जिवलग मित्र यांचं जोरदार अगदी टाळ्या वाजून स्वागत करायचं। सायली आणि अर्जुन या दोघांचं नाव घेतल्यानंतर सायली मात्र आता रुद्रकडे पाहत असते आणि अर्जुन तर खूपच खुश होतो। सगळेजण आता टाळ्या वाजवत असतात। आता प्रतिमा, आत्या आणि कल्पना हे सगळेजणी तेथे आता ह्या लग्नासाठी आलेले असतात। कल्पना तर खूप खुश होऊन टाळ्या वाजवत असते आणि गिरिजा सुद्धा आता खूपच खुश होऊन आता यांचं अगदी अभिनंदन करण्यासाठी टाळ्या वाजवते। आणि आता सगळेजण आता सायली, अर्जुन यांची स्टेजवर येण्याची वाट पाहत असतात। तेव्हा मात्र आता अर्जुन गाणं म्हणायला पुढे येतो आणि मस्त डान्स करत तो आता गाणं म्हणत असतो। आणि आता सायली लगेच आता बंद झाल्यानंतर सायलीचं आगमन स्टेजवर होतं। सायली सुद्धा खूपच लाजत असते आणि छान आता अर्जुनची साथ देत ती रोमॅन्टिक हे गाणं अगदी शांतपणे अगदी त्याला प्रतिसाद देत म्हणत असते। आता अर्जुन छानच तिच्यावर गाणं गातो। एक असं गुलाबाचं फूल घेऊन तो तिला अगदी प्रपोज केल्यासारखं गुडघ्यावर बसतो आणि त्या गाण्यामध्ये तो सायलीला प्रपोज करतो। तेव्हा आता गाणं इतकं छान असतं। तेव्हा आता सायली ते गाणं ऐकून खूप खुश होते आणि अर्जुनची साथ देत असते। अगदी लाजतच ते गुलाबाचं फूल स्वीकारते आणि खूपच खुश होते। तेव्हा आता सगळेजण सायली आणि अर्जुनचा डान्स बघून आणि ते गाणं ऐकून खूपच खुश होऊन टाळ्या वाजवतात। सगळ्यांना आता या सायली आणि अर्जुनचं कौतुक वाटतं, कारण यांची दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत असते
आणि दोघेही आता लाजतात, एकमेकांच्या अगदी पाठीला पाठ देऊन आता दोघंही मस्त डान्स करत असतात, हसतात, इतके खुश असतात. गुलाबाचं फूल स्वीकारून सायली खूपच खुश असते. अर्जुन मात्र तिच्यावर ते गाणं गात असतो. सगळ्यांना मात्र आता हे गाणं इतकं आवडतं, त्यांचा डान्ससुद्धा खूप आवडतो. रुद्र तर अगदी चक्क शिट्ट्या वाजवत असतो. सगळेजण अगदी भरभरून प्रतिसाद देत टाळ्या वाजवतात. आता मात्र पूर्ण माहोलच आता अर्जुन सायलीच्या या गाण्याने आणि डान्सने अगदी पूर्ण दणदणून टाकलेला असतो. रुद्र लगेच आता पुढे येतो आणि सगळ्यांना टाळ्या वाजवण्यासाठी सांगतो, खरंच सायली, अर्जुन, तुमचं मनापासून अगदी कौतुक. खूपच छान तुम्ही डान्स आणि गाणं हे म्हटलेलं आहे. खरंच अगदी मनापासून अभिनंदन. त्यानंतर मात्र आता लगेच रुद्र पुढे म्हणत असतो की आता मात्र मी स्टेजवर बोलवत आहे, कारण ज्यांनी मला लहानचं मोठं केलं आणि आई इतकंच त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आणि म्हणून मी माझ्या उर्वशी आत्याला ते डान्स करण्यासाठी बोलवत आहे. त्यांनी सुद्धा आमच्या आनंदात येऊन सहभागी व्हावं. त्यावर आता उर्वशी आत्या सगळ्यांच्या समोर म्हणते की अरे, मी कायमच तुझ्या आनंदात सहभागी असणार आहे रे. प्रिया, सावी आणि उर्वशी एका ठिकाणी उभे असतात. तेव्हा आता रुद्र त्यांना विचारतो की आत्याबाई नाराज तर नाही ना. तेव्हा आता सगळ्यांच्या समोर उर्वशी आत्या म्हणते की अरे रुद्र, मी कशाला आता नाराज असेल बरं. आता फक्त तू बघतच राहा की मी कसं नाचवते ते. आता उर्वशीचं हे बोलणं ऐकून रुद्र विचारतो की कुणाला. त्यावर आता उर्वशी हसते आणि म्हणते की अरे, या दोघींना, म्हणजे प्रिया आणि सावी या दोघींना, आणि म्हणते की चला ग, आपल्याला नाचायचं कसं हे आपण दाखवून देऊयात. तेव्हा आता रुद्र म्हणतो की हो हो, या या, आणि सर्वांना तो टाळ्या वाजवायला सांगतो. तेव्हा आता सावी, प्रिया आणि उर्वशी यांचा आता एक डान्स होणार असतो. गाणंही त्यांच्यावरच आधारित असतं. 440 का झटका तुम्हाला सोसेल का, या गाण्यावर आता हे तिघी नाचत असतात. अर्जुन आणि सायली मात्र प्रियाकडे रागाने पाहत असतात, कारण त्यांना प्रियाचा डान्स अगदी न बघण्यासारखा वाटत असतो. 440 करंट माझा नाद करायचा नाही, आता मस्त तोऱ्यात म्हणत असतात. तेव्हा आता सगळ्यांना यांचा हा डान्स काही बघवत नसतो. आता गिरिजा सुद्धा आता अगदी नाराज होत त्यांच्याकडे पाहत असते आणि त्यांचा डान्स. त्यानंतर आता यांचा डान्स झाल्यानंतर मात्र आता सायली आणि अर्जुन काही टाळ्या वाजवत नाही. आता नागेश्वर सुद्धा टाळ्या वाजवत नसतो आणि बाकीचे कोणीही टाळ्या वाजवतच नाही. गिरिजा फक्त शांत पाहत असते. त्यानंतर मात्र आता सायली स्टेजवर येते आणि सायली आता उर्वशी आत्याला म्हणते की उर्वशी आत्या, अहो तुम्ही तर कमालच केली, आणि त्यांच्यासाठी जोरदार एकदा पुन्हा टाळ्या ती सगळ्यांना वाजवायला सांगते. त्यानंतर मात्र आता आम्ही डान्स करायला बोलवत आहे. आमचे ज्याच्यासाठी आपण येथे जमलो आहोत, ज्या आपल्या उत्सव मूर्ती आहेत, आता रुद्र आणि गिरिजा. तेव्हा आता रुद्र आणि गिरिजा एकमेकांकडे पाहत असतात आणि सगळेजण त्यांच्यासाठी आता टाळ्या वाजवतात. तेव्हा आता त्यांच्या टाळ्यांचा गडगडाट पाहून सगळ्यांना असं होतं की रुद्र आणि गिरिजा केव्हा स्टेजवर येतील. तेव्हा रुद्र लगेच गिरिजासमोर आपला हात पुढे धरतो आणि गिरिजाला डान्स करण्यासाठी अगदी पुढे यायला सांगतो. गिरिजा लाजतच आता रुद्रच्या हातामध्ये हात देते आणि दोघेही आता डान्स करायला उठतात. सावीचा मात्र खूपच जळफाट होत असतो, तर प्रिया आता सावीला आधार देते, काही काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस. सायली तर आता खूप छान टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत करते. आता दोघे स्टेजवर येतात आणि त्यांच्या गाण्याची सुरुवात डान्स करायला होते. आता ह्या दोघांचं छान असं गाणं असतं, गुणगुणावे गीत वाटे शब्द हे तांबना, राहुल तू इतके कळे ना, या गाण्यावर त्यांचा मस्त आता डान्स सुरू होतो. आता गिरिजा मात्र थोडीशी बावरल्यासारखी होत असते, परंतु लाजत अगदी रुद्र तिला ती मस्त तालावर घेतो आणि आता गिरिजा आणि रुद्र यांचा आता छान असा डान्स सुरू होतो. दोघांची जोडी अगदी कौतुक करण्यासारखी असते, मेड फॉर इच अदर अशी ही इतकी सुंदर आता कपल यांचा डान्स आता सुरू होत असतो. गिरिजा सुद्धा आता रुद्रची छान अशी साथ देत असते. तेव्हा आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात. आता रुद्र तिला उचलून घेतो आणि आता ती छान अशी त्याची साथ देते, त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि वरून त्यांच्या अंगावर फुलांचा वर्षाव होत असतो. गिरिजाला खूप छान वाटत असतं आणि छान फक्त ती आता पाहत असते. सावीचा मात्र इतका जळफाट होतो त्यांना दोघांना एकत्र डान्स करताना बघून. आता सगळेजण यांच्यावर छान असे टाळ्या वाजवत असतात. सायली खूपच खुश होऊन टाळ्या वाजवते. आता जेव्हा आता रुद्रने तिला उचलून घेतलेलं असतं आणि जेव्हा तो तिला खाली उतरवतो, तेव्हा गिरिजाला काहीतरी आता तिचा वेगळा लहानपणीचा भूतकाळ आठवतो, कारण या घरात तिचं लहानपण गेलेलं असतं आणि हेच घर तिचं असतं. या घराच्या लहानपणीच्या आठवणी तिच्या असतात. आता मात्र तो भूतकाळ तिच्या समोर येत असतो, तिच्या कानात घुमत असतो. छकुली छकुली आईचा आवाज मात्र अगदी तिच्या कानात अगदी असा घुमत असतो. तेव्हा आता गिरिजा इकडे तिकडे पाहत असते. तिला नक्की काय होतं हेच काही कळत नसतं, ती फक्त भिट्या पाहत असते. आता मात्र छकुले छकुले असा आवाज तिच्या कानात घुमत असतो. ती इकडे तिकडे पाहत असते, नक्की काय होतं, कुठून आवाज येतो आणि आपल्याला हे काय होतं. तिला चक्कर आल्यासारखी होत असते. सारखा तो आवाज आता गोल गोल कानामध्ये घुमत असतो. तसतशी ती गोल गोल घुमत असते आणि त्या आवाजाकडे लक्ष देत असते.
रुद्र तिच्याकडे पाहत असतो. नक्की आता गिरिजाला काय झालं असेल, गिरिजा असे का करत असेल. म्हणून मात्र आता त्या गिरिजाचा आवाज अगदी बंद झालेला असतो. ती शांतपणे आता विट्या पाहत असते. आपल्या आईचा तो घुमणारा आवाज आणि हे घर जेव्हा पेटून दिलेलं आहे नागेश्वरने आता जेव्हा ते सगळं काही पेटून दिलेलं असतं तिच्या आईबाबांना, म्हणजे तिच्या वडिलांना मारून मात्र आता तिच्या आईने छकुली करत कसा आपल्या लेकीचा जीव वाचवलेला असतो. आणि आता तिला ह्या असं म्हणजे वासंती जवळ दिलेलं असतं आणि वासंतीने तिला प्रभातच्या जवळ देऊन शेवटी हिचा जीव वाचलेला असतो. आणि आज मात्र दत्तूने तिचा सांभाळ करून दत्तू तिचा बाप बनलेला असतो. परंतु लहानपण काही आता भूतकाळ तिला विसरता येत नसतो. या घराच्या प्रत्येक आठवणी ज्या जोडले गेलेल्या आहे आज मात्र ह्या वेळेस तिच्या कानामध्ये घुमत असतात आणि त्याचा तिला खूप त्रास होत असतो. नक्की काय होतं हे काही गिरिजाला कळत नसतं. ती आता चक्कर येऊन खाली अशी चक्कर आल्यासारखं करते, डोक्याला हात लावते. रुद्र मात्र तिच्याकडे पाहतो की नक्कीला काय होत असेल. तेव्हा मात्र ती आता डोक्याला हात लावते आणि आता सारखा छकुली असा आवाज सारखा तिला घुमत असतो. म्हणून ती आता आपले कान दोन्ही बंद करून घेते आणि बंद करून घेणार तोच तिला चक्कर येते. आणि गिरिजा आता मात्र दोन्ही आपल्या हाताने कान दाबते, तिला चक्कर येते आणि चक्कर येऊन ती खाली पडणार तोच रुद्र तिला धरतो आणि तिला अगदी खाली पडण्यापासून वाचवतो. तेव्हा आता सर्वांना एक मोठा धक्का बसलेला असतो की नक्की काय झालं असेल. तेव्हा आता गिरिजा खाली पडल्यानंतर रुद्र तिला धरतो आणि सगळ्यांना एकत्र जबर शॉक बसलेला असतो. आता लगेच दत्तू जोरात गिरिजा असं ओरडतो. आता मोनू सुद्धा ओरडतो की तायडे. सगळेजण खूप घाबरतात की नक्की गिरिजाला काय झालं असेल. रुद्र तिला धरतो आणि तिच्याकडे पाहत असतो. गिरिजा करत तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मात्र आता सगळेजण तिला आतमध्ये रूममध्ये घेऊन येतात. आता गिरिजा अजून सुद्धा शुद्धीवर नसते. वासंती तिच्या हात अगदी तळहात चोळत असते. गिरिजा, अगं उठ बाळा, काय झालं. प्रताप, आता कल्पना आणि सायली हे सगळेजण मात्र तेथे असतात. अर्जुन सुद्धा. सगळ्यांना आता गिरिजाला नक्की काय झालं असेल म्हणून गिरिजाचं काळजी लागलेली असते. सर्वजण टेन्शनमध्ये येतात. सायली मात्र आता गिरिजाच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडते. वासंती तिला विचारते की गिरिजा, अगं उठ, काय झालं बाळा. रुद्र तर खूप नाराज असतो. त्याला खूप टेन्शन येते की नक्की गिरिजाला काय झालं असेल. वासंती म्हणते की गिरिजा, अगं ए बाळा उठ ना, अगं ए बाळा उठ. आणि तेव्हा कुठे आता देवकृपेने आता ही शुद्धीवर येते, डोळे उघडते. तेव्हा आता गिरिजा डोळे उघडून बघते तर सगळेजण तिच्या समोर उभे असतात. गिरिजा आता लगेच घाईने उठून बसते. तेव्हा आता सायली तिला पाणी पिण्यासाठी देते. रुद्र तिला काळजीने विचारतो की गिरिजा, आता बरं आहेत ना. तेव्हा आता गिरिजा म्हणते की ठीक आहे. तेव्हा सर्वांच्या जीवात जीव येतो. आता मात्र सायली विचारते की काय झालं गिरिजा, अगं तुला डान्स केल्यामुळे चक्कर आली होती का. त्यावर मात्र आता गिरिजा म्हणते की नाही, कारण मला पुन्हा तोच भास झाला, ते सगळं काही. तेव्हा मात्र आता रुद्र विचारतो की भास म्हणजे नक्की काय झालं. तेव्हा आता गिरिजा म्हणते की एक बाई सारखी छकुली असा आवाज देत होती. तेव्हा मात्र आता ह्या वासंतीच्या लक्षात येते. वासंतीला लगेच धक्का बसतो. आता मात्र वासंतीला तो भूतकाळ आठवतो, कारण जेव्हा छकुलीला तिने तिच्या स्वाधीन केलेलं असतं, पाठीमध्ये चाकू खुपसलेला असतो आणि त्या अवस्थेत मात्र आपल्या छकुलीला अगदी ती आपल्या ह्या म्हणजे हातामध्ये सोडून गेलेली असते. आपल्या ओटीत तिने तिला छकुलीला टाकलेलं असतं आणि तेव्हा छकुली मरून म्हणून तिची आई खूप रडत असते. हे वासंतीला त्यावेळीचा क्षण आठवतो. तेव्हा ते गिरिजाला विचारते की नक्की तुला हाच आवाज येत होता का, छकुली. तेव्हा आता गिरिजा हो असं म्हणते. तेव्हा लगेच आता वासंती कावरी होते. तिला खूप टेन्शन येतं. परंतु आता हीच ती छकुली नसेल का. आता देवकी आणि अंकत महाजन यांचीच तर मुलगी नसेल ना, म्हणून आता वासंतीला डाऊट येतो. तेव्हा आता कल्पना ही वासंतीला विचारते की वासंती, अगं बाहेरचं काही नसेल ना. त्यावर आता ते ऐकून अर्जुन लगेच म्हणतो की मम्मा तसं काही नसतं, हे बघ, नको तू टेन्शन घेऊस. तेव्हा आता रुद्र विचारतो की वासंतीला, आई साहेब यांना हे असे भास कशामुळे होत असतील. त्यावर आता वासंती सुद्धा अगदी थरारून गेलेली असते. ती म्हणते की अरे माहिती नाही असं का होत असेल. त्यावर आता गिरिजा म्हणते की मला हे पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा होतंय. तर वासंती पुन्हा तिच्याकडे पाहत असते. त्यावर आता सायली म्हणते की हे बघ गिरिजा, अगं मला असं वाटतं की तू सगळ्याचा खूप ताण घेतलेला आहे म्हणून तुला असं होत असेल. तू एखादी गोळी घे, शांत झोपून राहा बरं, म्हणजे तुला बरं वाटेल. त्यावर मात्र आता लगेच अर्जुन सुद्धा गिरिजाला समजावतो की हे बघ, तू जास्त ओव्हर थिंक करू नकोस, म्हणजे तुला आता बरं वाटेल आणि आता असले कोणतेही विचार तुझ्या मनात येणार नाहीत. जरा तू रिलॅक्स राहा बरं, काही होणार नाही, नको टेन्शन घेऊ. तेव्हा मात्र आता लगेच वासंतीला काहीतरी आता म्हणजे डोक्यात तिचा विचार आलेला असतो. ती गिरिजाला म्हणते की बाळा तू आराम कर, मी आलेच. म्हणून घाईने मात्र बाहेर निघून जाते. नक्की तिच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार आलेला असतो. त्यानंतर मात्र आता अर्जुन रुद्रला म्हणतो की चल आपण सुद्धा बाहेर एक फेरफटका मारून येऊ. आता रुद्रचा काही पाय निघत नसतो. त्याला गिरिजाजवळच थांबायचं असतं, कारण त्याला तिची काळजी वाटत असते.
तेव्हा मात्र आता तो म्हणतो की ठीक आहे गिरिजा, तू काळजी घे, मी आलोच. तेव्हा मात्र आता सायली ही गिरिजाला समजावते, तिला आधार देते आणि गिरिजा आता शांत राहते. त्यानंतर आता सगळेजण बाहेर येतात. तर आता इकडे नागेश्वर, आता वासंती धावतच नागेश्वरकडे येते आणि नागेश्वरला विचारते की तुम्ही कुठे होतात? गिरिजाला चक्कर आली तेव्हा तुम्ही कुठे होतात? तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की हो, इथेच होतो. आणि काय घाबरायचं त्यात, इतकं गोल गोल फिरले आणि चक्कर आल्याला इतकं घाबरत असतात का? तेव्हा मात्र वासंती म्हणते की हो, घाबरवण्यासारखंच आहे का, तरी सुद्धा मी तुम्हाला वारंवार हे सांगत होते, अगदी सावधान करत होते. देवकी आणि अंकत महाजन यांच्या बाबतीत तुम्ही जे काही पाप केलेलं आहे तर ते आपल्या घरावर उलटणार आहे. आता मात्र त्यांच्या आयुष्याला म्हणजे आपल्या मुलांच्या आयुष्याला ते ग्रहण बनून राहणार आहे. तेव्हा आता लगेच नागेश्वरला राग येतो. नागेश्वर म्हणतो की डोकं ठिकाण्यावर आहे का तुमचं? नक्की तुम्ही हे सर्व काय बडबड करतात बावळट सारखं? नक्की जे काही आहे ते स्पष्ट बोला. त्यावर लगेच आता वासंती म्हणत असते की हे बघा, गिरिजा मगाशी गोल गोल फिरली म्हणून तिला चक्कर नाही आली. त्यावर आता नागेश्वर विचारतो की मग काय झाले होते? तिला मात्र एका बाईच्या हाका ऐकू येत होत्या आणि ती बाई गिरिजाला काय हाका मारत होती माहिती आहे का तुम्हाला? छकुली छकुली. आता छकुली म्हटल्यानंतर नागेश्वरच्या पायाखालची जमीन सरकते. आता एक जबर धक्का त्याला बसलेला असतो, कारण जेव्हा आता या छकुलीचा बर्थडे असतो आणि त्याच दिवशी मात्र आता छकुलीच्या आईवडिलांना मात्र म्हणजे गिरिजाच्या आईवडिलांना नागेश्वरने मारलेलं असतं. त्या दिवशी तो हॅपी बर्थडे छकुली छकुली करत तेथे येतो आणि तिच्या आईवडिलांना संपवितो. हे सर्व क्षण आता नागेश्वरला आठवतात. त्यावेळेस मात्र आता तो ह्या देवकीला म्हणलेला असतो की बघ, आता मी याच्या रक्ताने तुझं कपाळच भरतो. म्हणून आता चाकू खुपसून अंकतचा खून केलेला असतो आणि आता अंकत हा अगदी मरताक्षणी म्हणलेला असतो की छकुलीला देवकी तू घेऊन जा, तिचे प्राण वाचव. म्हणून आता छकुली ही आता देवकी तिला घेऊन तेथून पळालेली असते आणि या नराधामाने ते घर पेटून दिलेलं असतं. ते क्षण मात्र आता हे सगळं काही नागेश्वरला आता हे सांगितल्यानंतर आठवतात आणि त्याने मात्र त्यांचं घरदार पेटून दिलेलं असतं आणि हे क्षण त्याला आठवतो. तेव्हा मात्र आता लगेच तो वासंतीला म्हणतो की काही पण बोलतात तुम्ही, काही बोलू नका. वासंती म्हणते की मी काही पण बोलत नाही, जे सत्य आहे ते तुम्हाला सांगते. आणि हे बघा, आपल्या घरामध्ये आजपर्यंत कधीही शुभकार्य घडलेलं नाही आणि आज मात्र जे काही शुभकार्य घडत आहे तर या वाड्याची मालकीन देवकी, तर तिचं भूत जागं झालेलं आहे. तर ती मात्र आता कुणाला सोडणार नाही, ती आपल्या मुलांचा पिछा सोडणार नाही, त्यांना त्रास देणार. आणि हे बघा, अहो रुद्र आणि गिरिजा. तेव्हा आता नागेश्वर तिच्याकडे रागाने पाहतो आणि म्हणतो की हे बघा, ऐका, हे बघा, त्या दोघांना सुद्धा आम्ही मारलेलं आहे आणि त्यांच्या भूताला सुद्धा आम्ही मारू. कळले ना तुम्हाला आता हे सर्व? त्यामुळे परत तुम्ही हा विषय नाही काढायचा. आणि तेवढ्यात मात्र आता रुद्र आणि अर्जुन तेथे येतात. रुद्र आता आबासाहेबांना विचारतो की काय झालं आबासाहेब, काय नक्की काय झालंय? कोणत्या विषयाबद्दल बोलतात तुम्ही? कोणता विषय काढायचा नाही? तेव्हा मात्र आता नागेश्वर म्हणतो की चिरंजीव, अगो मगाचपासून तेच बोलतात तुम्ही, अपशकुन झाला, अपशकुन झाला. तेव्हा आता लगेच रुद्र विचारतो की अपशकुन? मग आईसाहेब तुम्ही कोणत्या अपशकुनबद्दल बोलतात? अपशकुन नक्की काय? तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की अहो मगाशी जेव्हा डान्स करताना गिरिजा डोक्यावर पडल्यात म्हणजे चक्कर येऊन पडल्यात, त्याच्याबद्दलच आता ह्या बोलतात आणि खूप मोठा अपशकुन झाला असे म्हणतात. त्यावर तर रुद्र म्हणतो की आईसाहेब, अहो ते पहिल्यांदा नाचल्यात आणि जर मला हे माहिती असतं तर मी त्यांना गोल गोल फिरून दिलेलं असतं. त्यावर तर नागेश्वर म्हणतो की अहो हे बघा, मी त्यांना सुद्धा तेच सांगतोय परंतु ते ऐकतात कुठे? आणि हे बघा चिरंजीव, आता त्यांची तब्येत कशी आहे? तर रुद्र म्हणतो की त्या आता बऱ्या आहेत. तेव्हा आता लगेच नागेश्वर विचारतो की त्यांच्यासोबत कोण आहे? तर अर्जुन म्हणतो की सायली आहे त्यांच्यासोबत आणि आता त्यांची काळजी घ्या. आणि रुद्रला तर नागेश्वर म्हणतो की तुम्ही सुद्धा जास्त जागरण करू नका आणि उद्या लग्न आहे तुमचं, हे लक्षात ठेवा. तेव्हा मात्र आता रुद्र म्हणतो की हो, डोंट वरी. अर्जुन सुद्धा हसतो आणि दोघे आता आलोच असे बोलून निघून जातात. आता ते दोघं बाहेर गेल्यानंतर नागेश्वर रागाने वासंतीकडे पाहतो आणि तिला धमकावत म्हणतो की पुन्हा तोंडातून ती 2 नावं काढायची नाहीत. कळतं ना तुम्हाला आम्ही काय म्हणतो ते? त्यानंतर मात्र आता इकडे विशाखा ही इकडे लग्नाला येत असते, तिची तयारी सुरू असते आणि तेवढ्यात तिला अंकुश आहे ना हा गुंड, तर तो मात्र आढळतो आणि तिला म्हणतो की काय ग, कसली तयारी सुरू आहे ग लग्नाची? तेव्हा आता विशाखा त्याला रागाने म्हणते की तुला काय करायचं रे, आणि तेथून जात असते. तेव्हा मात्र आता लगेच हा अंकुश तिला म्हणतो अगं तुझी तयारी तर मी बघितलेली आहे. तेव्हा आता लगेच विशाखा त्याला रागाने म्हणते की संगीतच्या कार्यक्रमात मी तुझी तयारी बघितली. तेव्हा लगेच आता विशाखा त्याच्याकडे पाहतच असते आणि हे पग मी नुसती तयारी बघितली नाही, आणि हे पग मात्र आता त्याने विशाखाने चेंज करताना जे काही फोटो काढलेले असतात तर ते मात्र आता तो विशाखाला दाखवतो आणि आता विशाखाला खूपच टेन्शन येते आणि ती रडतच म्हणते की हलकट माणसा, काय नीचपणा करतोस रे, आणि ती त्याचा मोबाईल हिसकावत असते. तेव्हा आता हा अंकुश म्हणतो की अगं किती काही करशील, आता अगं हे फोटो मी कुणाला पाठवलेले नाहीत,
पण ते फोटो जर तुला पाठवायचे नसतील कुणाला तर त्यासाठी माझं एक काम तुला करावंच लागेल, नाहीतर हे फोटो अख्ख्या तुळजापूरमध्ये व्हायरल होतील. त्यावर मात्र आता ही विशाखा अगदी त्याच्या हातापाया पडत असते की हे बघ मी तुझ्यासमोर हात जोडते, असलं काहीही करू नको. तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की बरं ठीक आहे, मी असलं काहीही करत नाही, पण त्यासाठी मात्र तुला काहीतरी करावं लागेल. तेव्हा आता रडतच विशाखा विचारते की काय करावं लागेल. तेव्हा आता हा म्हणतो असतो की आता गिरिजाला आता उद्याच तुला वाड्याच्या बाहेर काढावं लागेल. तेव्हा आता रडतच विशाखा म्हणते की अरे तू काय बोलतोस नराधमा, अरे तिचं लग्न आहे उद्या. तेव्हा आता हा म्हणत असतो की होणार, तिचं लग्न होणारच, उद्याचं जे ठरलेलं लग्न आहे ना ते होणारच, पण ते लग्न रुद्रशी नाही तर माझ्याशी होईल. आता हे ऐकल्यानंतर विशाखाला एक खूप मोठा धक्का बसतो आणि आता हा नराधम म्हणत असतो अगं हे लग्न तर होणार परंतु माझ्यासोबत होणार, पण त्यासाठी मात्र गिरिजाला तुला वाड्याच्या बाहेर काढावं लागेल, नाहीतर हे फोटो बघ आणि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, अगं व्हिडिओ सुद्धा आहे माझ्याकडे आणि तो व्हिडिओ मात्र अख्ख्या तुळजापूरमध्ये व्हायरल होईल. तेव्हा आता विशाखा खूप रडत असते आणि रडतच म्हणते की अरे मी तिला कसं बाहेर काढणार. तेव्हा आता लगेच तो म्हणतो की हो ते तू बघायचं, मी नाही, कारण आता हे बघ तुझ्या इज्जतीचा प्रश्न आहे, काय करायचं आहे, गिरिजाला बाहेर बोलवायचं की नाही, नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करायचा का हे तुझं तू बघ. तेव्हा मात्र आता ही विशाखा रुद्र आणि अर्जुन या दोघांना पाहते. आता मात्र विशाखा रुद्र म्हणून ओरडते तर आता हा नराधम तिचं तोंड दाबतो आणि तिला बाजूला लपवतो. अर्जुन आणि रुद्र मात्र गप्पा करत करत येत असतात. त्याच ठिकाणी मात्र आता त्यांच्या शेजारीच आता रुद्र हा फोनवर बोलत असतो आणि अर्जुन तिथे थांबलेला असतो. आता मात्र ह्या विशाखाचं तोंड याने गच्च दाबून धरलेला असतो, तो काही विशाखाला आवाज काढून देत नसतो. विशाखा ओरडण्याचा खूप प्रयत्न करत असते पण तरी सुद्धा हा नराधम जोरात तिचं तोंड दाबतो. आता रुद्राचा फोन झाल्यानंतर अर्जुन आणि रुद्र तेथून निघून जातात. तेव्हा मात्र आता लगेच हा नराधम तिला म्हणत असतो की ही गोष्ट मात्र त्याला काय कुणालाच कळायला नकोय, नाहीतर हे तुझे फोटो आहे ना याचं बॅनर बनवून मी अख्ख्या तुळजापूर मध्ये लावेल. आता मात्र तो एक बॉटल मात्र आता तिच्या हातात देतो. विशाखा विचारते की काय आहे. तेव्हा तो म्हणत असतो की हे बघ आता हे एका रुमालवर टाकायचं, तू मात्र त्याचा वास घेऊ नको आणि हे रुमाल आहे तर तो गिरिजाच्या नाकाला लावायचा, त्यानंतर मात्र गिरिजा बेशुद्ध पडेल आणि आता मात्र तुझं काम होईल आणि हे बघ मग माझं काम सुरू होईल. त्यानंतर चल आता लवकरात लवकर तुला हे सर्व करायचं आहे, तोपर्यंत मी लग्नाची तयारी करतो. आता मात्र विशाखाला अगदी काय करू आणि काही नाही हे कळत नसतं. त्यानंतर आता विशाखा खूप टेन्शन मध्ये येते आणि त्या बाटलीकडे ती पाहत असते. त्यानंतर मात्र आता इकडे सायली अर्जुनची वाट पाहत असते आणि तेवढ्यात अर्जुन आत येतो. सायली म्हणते की काय हो कुठे होतात, मी केव्हाची तुमची वाट पाहते. त्यावर आता अर्जुन म्हणतो की अगं इथेच बाहेर होतो रुद्र सोबत. आणि काय गिरिजा झोपलेली आहे का, तर सायली म्हणते की हो मी तिला झोपून आले आणि हे बघा आता लग्न काही पार पडल्याशिवाय मला काही झोप नाही लागणार बरं का. त्यावर आता अर्जुन म्हणतो की अगं हो ते तर आहेच आणि बघ ना आपल्या डोळ्यांसमोर काय काय घडत असतं, बाबांना महिपत दिसला आणि ती प्रिया सुद्धा येतेच आहे. त्यावर आता सायली म्हणते की माझ्या सुद्धा डोक्यामध्ये हे सगळं सुरू आहे, तर आपण पुन्हा एकदा जाऊन बघायला हवं होतं, निदान शहानिशा तरी करून घ्यायला हवी होती. त्यावर आता अर्जुन म्हणतो की हे बघ माझ्याकडे अजून एक आयडिया आहे आणि हे बघ लग्नाची जी काही आता इन्व्हिटेशन जी काही लिस्ट आहे तर ती असेलच, मग ती लिस्ट चेक केल्यानंतर आपल्याला कळेल की महिपत येथे आला किंवा नाही आलेला. त्यावर आता सायली लगेच हसते आणि अर्जुनकडे रोमांटिक होऊन बघत म्हणते की वा वकील साहेब, अशी कल्पना मात्र माझ्या नवऱ्याला सुचू शकते. त्यावर आता अर्जुन म्हणतो की अगं पण मला जास्त अलर्ट राहावं लागेल आणि हे बघ तू गिरिजाला सुद्धा अजिबात एकटं सोडू नकोस, बस फक्त उद्याच्या दुपारपर्यंत आपल्याला अलर्ट राहावं लागेल, एकदाही लग्न झालं की मग काही काळजी नाही. त्यावर आता सायली म्हणते की हो सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि देवी आईच्या कृपेने सगळं काही निर्विघ्नपणे पार पडणार आहे. तर तेव्हा आता सायली आणि अर्जुन खुश होतात आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र मुहूर्ताची वेळ झालेली असते, सगळेजण आता तयार होऊन तेथे बसलेले असतात आणि आता ऐन वेळेस मात्र गुरुजी म्हणतात की मुहूर्ताची वेळ झालेली आहे, वधूला बोलावून घेऊन या. म्हणून वासंती आता रूम मध्ये येते तर आता तेथे एक चिठ्ठी लिहिलेली असते, मला माफ करा ऐन लग्नाच्या मांडवातून मी निघून जाते. तेव्हा आता लगेच सगळेजण खूप टेन्शन मध्ये येतात. आता वासंतीला खूप मोठा धक्का बसतो. आता नागेश्वर जेव्हा ओरडतो की सुनबाई कुठे आहे, वासंती एकटीच बाहेर आलेली असते. तेव्हा आता वासंती म्हणते की ती घरात नाही. तेव्हा मात्र आता नागेश्वर खूप ओरडतो आणि म्हणतो की तिने मला दगा दिलेला आहे चिरंजीव, तिला हे माहिती नाही कारण नागेश्वर घोरपडे नावाचा आहे मी, ती पाताळात जरी लपून बसली तरी सुद्धा मी तिला शोधून काढेल. त्यानंतर मात्र आता उर्वशी लगेच रुद्राचे कान भरत असते, अरे रुद्र ती आपल्याला फसून गेली, अरे खरंच तू आता तिला विसर. तेवढ्यात लगेच आता अर्जुन येतो. अर्जुन म्हणतो की अरे
हे बघ सगळं आत्याचं बरोबर आहे. आणि तेवढ्यात मात्र अर्जुन रुद्रच्या कानामध्ये काहीतरी सांगतो. आता मात्र कानात काहीतरी सांगितल्यानंतर रुद्र आता लगेच डोक्यातील फेटा बाजूला करतो. आणि शेवटी आता मात्र पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.